नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह विभो पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी सचिन पाटील आपल्यासमोर समाजसुधारकाची एक वेगळी सिरीज घेऊन आलेलो आहे. वेगवेगळे समाजसुधारक आपण पाहत आहोत आणि त्या समाजसुधारकांमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. आयोगाने आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न फ्रेम केलेला पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये समाजसुधारक आणि त्याचे गाव यांच्यात जोड्या जुळवा अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न काय केला जाऊ शकतो, फ्रेम केला जाऊ शकतो. म्हणूनच या लेक्चरमध्ये आपल्याला सर्व समाजसुधारकांचे गाव, नाव, त्यांचं जन्मतारीख आणि त्यांचा जन्मगाव, जिल्हा यांचा आपल्याला काय करायचा आहे, विचार करायचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पहिले समाजसुधारक आहेत ते म्हणजे ज्योतिराव फुले. तर 11 एप्रिल 1827 मध्ये जन्म, कडगुनी सातारा येथे जन्म झालेला पाहायला मिळतो. सावित्रीबाई फुले 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव सातारा येथे जन्म आहे. महादेव गोविंद रानडे 18 जानेवारी 1842 मध्ये निफाड नाशिक या ठिकाणी जन्म आहे. गोपाळ गणेश आगरकर 14 जुलै 1856 मध्ये टेंभू सातारा येथे जन्म आहे. धोंडो केशव कर्वे 18 एप्रिल 1858 मध्ये शेरवली मुरुड पासून 15 किलोमीटर अंतरावरती असणारं या गावामध्ये रत्नागिरी या ठिकाणी जन्म आहे. राजश्री शाहू महाराज 24 जून 1874 मध्ये लक्ष्मीवाडी कागल कोल्हापूर या ठिकाणी जन्म आहे. विठ्ठल रामजी शिंदे 23 एप्रिल 1873 मध्ये जामखिंडी येथे जन्म आहे. गोपाळ कृष्ण गोखले 9 मे 1866 मध्ये कोथरूड रत्नागिरी या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. पंडिता रमाबाई 23 एप्रिल 1858 मध्ये गंगामूळ मंगळूर या ठिकाणी जन्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 मध्ये महू या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आपल्याला जन्म पाहायला मिळतो. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे या ठिकाणी जन्म आहे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर 6 जुलै 1837 मध्ये मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी जन्म आहे. ताराबाई शिंदे अंदाजे 1850 मध्ये बुलढाणा या ठिकाणी जन्म आहे. नारायण मेघाजी लोखंडे 1848 मध्ये कानेरसर सासवड जवळ पुणे येथे जन्म आहे. कर्मवीर भाऊराव पाटील 22 सप्टेंबर 1887 मध्ये कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी जन्म आहे. संत गाडगेबाबा 23 फेब्रुवारी 1876 शेंडगाव अमरावती या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर 9 मे 1814 मध्ये तरखड वसई पालघर या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. गोपाळ बाबा वलंकर अंदाजे 1840 मध्ये जन्म, महाड परिसर रायगड या ठिकाणी आहे. विष्णू शास्त्री पंडित 1827 मध्ये बावधन पुणे या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद तेलंग 1833 मध्ये मुंबई या ठिकाणी जन्म आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 30 एप्रिल 1909 मध्ये यावली अमरावती या ठिकाणी जन्म आहे. भगिनी निवेदिता 28 ऑक्टोबर 1867 मध्ये आयर्लंड येथे जन्म आहे. परंतु त्यांचं कार्य भारतामध्ये असल्यामुळं आपल्याला त्यांचा इथं विचार करावा लागतो. आचार्य विनोबा भावे 11 सप्टेंबर 1895 मध्ये गोगोदे रायगड या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. गोपाळ देशमुख तर 18 फेब्रुवारी 1823 पुणे या ठिकाणी जन्म आहे. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर 6 जानेवारी 1812 जो आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. बुर्ले सिंधुदुर्ग भाऊदाजी लाड 1822 त्यांना आपण धन्वंतरी असं म्हणतो. मांजरी गोवा या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 मध्ये 25च्या सुमारास शेरवली रायगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे महत्त्वाचे समाजसुधारक, त्यांची जन्मतारीख आणि आपण त्यांचं जन्मगाव यांचा विचार केला. एक उदाहरण दाखल कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेला गेलेला होता हे दाखवण्यासाठी मी पुढला प्रश्न घेतोय. तो म्हणजेच काय, जोड्या जुळवून योग्य उत्तराचा पर्याय निवडा. PSI पूर्व 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. MG रानडे, GG आगरकर, VR शिंदे, GH देशमुख. त्याच्यानंतर त्याच्यासमोर त्यांच्या गावांची नावं जमखिंडी, टेंभू, पुणे, निफाड. तर याच्यामध्ये MG रानडे यांचा जन्म जमखिंडी म्हणून पहिला पर्याय 4 येतो. GG आगरकर यांचा जन्म आपल्याला टेंभू या ठिकाणी 2 येतो. त्याच्यानंतर VR शिंदे यांचा जन्म जमखिंडी या ठिकाणी आपल्याला 1 येतो आणि GS शिंदे यांचा जन्म पुणे या ठिकाणी आपल्याला 3 येतं. म्हणजे 4, 2, 1, 3 या पद्धतीचं आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. सेम प्रश्न आपल्याला फ्रेम केलेला पाहायला मिळतो. तो म्हणजेच कशा पद्धतीनं होता, तर एकच मिनिट, आपल्याला या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो. गो रानडे, ग आगरकर, वीरा शिंदे, ह देशमुख अशा पद्धतीचा आपल्याला हा फ्रेम केलेला प्रश्न पाहायला मिळतो. याच्यामध्ये बघा चेंज काय झालाय, गो याच्यामध्ये मराठी आद्याक्षरानं सुरुवात केली आणि आपल्या मगाच्या प्रश्नामध्ये इंग्रजी आद्याक्षरानं सुरुवात केलेली होती. दुसरं काही फरक झालेला नाही. ग रानडे यांचं निफाड या ठिकाणी जन्म आहे म्हणजे 4.
त्यानंतर गो ग आगरकर यांचा टेंभू या ठिकाणी जन्म आहे 3. वी रा शिंदे यांचा जन्म 2 म्हणजे जमखिंडी या ठिकाणी. गोह देशमुख यांचा जन्म आपल्याला 1 म्हणजेच काय पुणे या ठिकाणी जन्म पाहायला मिळतो. कंबाईन सी 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा यामध्ये आपण आता काय शिकलेलो आहोत, तर लक्षात ठेवायचं की आपण याच्यामध्ये वेगवेगळे समाजसुधारक आणि त्या समाजसुधारकांचे जन्मगाव कुठं आहे याबद्दल आपण काय केलेले आहे, माहिती गेलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.